सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगतो तर जे प्रतिष्ठान आपण चालू केलंय तर त्या प्रतिष्ठानचं नाव आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे. तर कशात मित्रांनो, मी आहे तुमचा आपला मराठी माणूस ओम शिंदे. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आता आपल्या ब्लॉगची सुरुवात झाली जिम पासून. तर उद्या आषाढी एकादशी आहे आणि आपल्या ईशाचा वाढदिवस पण आहे. तर आपल्या ईशाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा ॲडव्हान्स मध्ये. उद्या कॉलेजला पण सुट्टी आहे आम्हाला, असं शाळा येते सारखं तोटात, शाळेला पण सुट्टी आहे. पण मग त्याच्यामुळं मग बघू. आता पहिले ना जिम बिम वर्कआउट वगैरे मारतो आणि बघू मग काय होतंय. आज उशीर झाला आम्हाला जरा यायला, मम्मीचा पेपर पण होता. मी झोपलो होतो, झोपल्यानंतर बरं वाटेल पाहिजे, डोकं दुखायला लागलं. मग आता जिमला आलोय. ग्राउंडवरती पण जायचं पण आमच्या बडे भाईचा काय फोन नाही आला आज. काय विषय बडे भाईचा काय माहिती, बघतो जरा वर्कआउट करतो. तर मित्रांनो आता मी डायरेक्ट घरी आलोय. काय आलं जिमला, आम्ही जिम खाली गेलो पण नंतर मग घड्याळ बघितलं, खूप उशीर झाला. आम्हाला ग्राउंडवर जाणं इम्पॉर्टंट होतं, नाहीतर मग शिवाय घायला लागल्या असता. म्हणून मग ग्राउंडवरती गेलो आम्ही. मग ग्राउंडवरती प्रॅक्टिस वगैरे केली आणि मग आपलं चॅलेंज वगैरे पूर्ण केलं. मिनी ब्लॉगमध्ये ते आहे सगळं. आणि तर मला एक सांगायचं म्हणजे असं की फायनली आपण आपलं प्रतिष्ठान चालू केलं. जसं मी तुम्हाला बोललो होतं की शिवशंभू प्रतिष्ठान म्हणून असं हे आपण नाव ठेवू किंवा हिंदू शिवशंभू प्रतिष्ठान. पण मी ते चेक केलं की म्हणजे ते ऑलरेडी ते एक्झिस्ट करते प्रतिष्ठान. आणि आपल्याला असं आहे कोणाचं नाव नको, आपल्याला आपलं वेगळं पाहिजे असं. त्याच्या उद्या कोणी आपल्याला म्हणायला लागलं की तुम्ही आमचं नाव चोरलं किंवा काय म्हणजे त्या गोष्टीतून हे प्रतिष्ठान करायचं कारण म्हणजे असं आहे की याच्यातून आम्हाला भरपूर काही गोष्टी करायच्या आहेत. ही एक पहिली स्टेप घेतली आहे आणि म्हणजे अजून कशात काही नाही, पण तरी पण आम्ही चालू केले. मग आता सगळ्या माझ्या मित्रपरिवाराची साथ आहेच आहे. मग बघू काय होतंय काय नाही, कसा प्रतिसाद भेटतोय. सगळ्या चांगल्या गोष्टींना सुरुवातीतून करणार आम्ही, म्हणजे सगळ्या चांगल्या गोष्टी. आणि सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगतो तर जे प्रतिष्ठान आपण चालू केलंय तर त्या प्रतिष्ठानचं नाव आहे, सांगू का नको सांगू काय ते मला खरं सगळं चेंजेस वगैरे करायचे. तर त्या प्रतिष्ठानचं नाव आहे शककर्ते शिवा प्रतिष्ठान. आता तुम्ही काही लोकांनी ऐकलं असेल, लई स्कॉलर असतील तर, आणि काहींना नसेल माहिती शककर्ते म्हणजे काय. तर शककर्ते म्हणजे ज्यांनी कोणी म्हणजे एक असं व्यक्ती ज्यांनी एक एरा एस्टॅब्लिश केला किंवा एक, आणि शिवा म्हणजे आपले छत्रपती श्री शिवाजी महाराज. म्हणजे थोडक्यात शककर्ते शिवा म्हणजे ज्यांनी आपल्या मराठी एम्पायरला, मराठी साम्राज्याला एस्टॅब्लिश केलं, तो एरा केला एक, थोडक्यात नाही का. म्हणून असं शककर्ते शिवा प्रतिष्ठान. युनिक नेम आहे, कोणाचंच नाही आहे, तुमच्या भावाचं आहे. आणि हे नाव खूप मोठं करायचं आहे आपल्याला, तुमच्या भावाचं पण नाव मोठं करायचं आहे. मग हेच आहे. मग जी काही इन्फॉर्मेशन असेल तर ती तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम पेज शककर्ते शिवा प्रतिष्ठान ह्या इंस्टाग्राम पेजला जाऊन तुम्ही फॉलो करा. तिथे तुम्हाला सगळे अपडेट भेटतील आणि भरपूर काही गोष्टी आहेत त्या आता त्याच्यावरती सगळ्या येतील. मग हेच आहे फायनली. आपण ते मी पेज बनवले, आता त्याचं चॅनल पण बनवायचं आहे, सगळं करायचं आहे मला. पण थोडं ते जरा एक इश्यूमुळे ते राहिलंय. पण आता पेज चालू केलंय. मग थोडं बाकीचे आता भरपूर काम आहेत. उद्या तर आम्हाला सुट्टी आहे आणि आपल्या भावाला म्हणजे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. म्हणजे ईशाला त्याचा वाढदिवस आहे उद्या. मग बघू उद्याचं नियोजन कसं काय ठरते. राणीघाटात पण जायचं होतं, डोलेन ते जातील बहुतेक आर्यनंते, कारण की तिथं जाणारच आहे. पण आता ईशाला घरचे नाही सोडती, मग त्याच्यामुळे मग नाही जाणार. आणि मी असं एकटा जर गेलो तर यांना वाईट वाटेल, वाक्या विषय नाही. मी तर काय मला जमणार नाही, मला मार्केटला पण जायचं आहे. मग बघू. चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला माझ्या सबस्क्राईब करा omshinde_03 आणि आपलं प्रतिष्ठानच्या पेजला पण सबस्क्राईब करा. त्याची लिंक पण मी आता डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. मग आजचा ब्लॉग मी इथे एंड करतो. दॅट्स इट फॉर टुडे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम.